माझ्या एक मित्राचा फोन आला होता आणि निवडणुकांचं ग्रामीण भागातील सगळी धामधूम संपल्यानंतर आमची एका उमेदवाराच्या संदर्भात चर्चा सुरू होती. मी म्हटलं काय सध्या वारं कुणाचं आहे? तर तो सांगत होता की सध्याच्या राजकारणामध्ये कोणी कुणाचं राहिलं नाही वगैरे वगैरे. मी म्हणलं मग जर राजकारणामध्ये नीतिमत्ता आता सगळ्या लोकांनी सोडून दिली, पण हीच लोक आपल्या कुटुंबात सुद्धा असं वागतात का? हीच माणसं आपल्या परिवाराशी सुद्धा तशाच भावनेतून वागतात का? आणि जर समजा नाही पटलं तर जसं अचानक पक्ष सोडतात, अशा अचानक नेत्याला सोडून जातात, तसं हे घरदार सोडून सुद्धा संपत्ती किंवा प्रॉपर्टी सोडून जातील का? आता तो मित्र वकील होता आणि काल वकील डे होता, त्या निमित्तानं आम्ही आपलं सहज गप्पा मारत होतो. तो म्हणला ज्या गोष्टीसाठी स्वार्थ साधला जातो किंवा ज्या गोष्टीला प्रमाण मानून सगळे चुकार धंदे किंवा चोऱ्या माऱ्या केल्या जातात, ते पैशाशी निगडीत किंवा काहीतरी मिळवायचंय म्हणून. राजकारणामध्ये सुद्धा लोक जे जातात ते काहीतरी 4 पैसे मिळवायचे म्हणून. म्हणलं मग तू जो आता म्हणलास की मग हे घरदार पैसा अडका सोडून हे लोक जातील का? तर असं होणार नाही. कारण सत्ता आणि पैसा आणि खुर्चीसाठीच ही लोक जसे कुठल्याही थराला जातात. कुटुंबातल्या लोकांना जर सोडून जायचं असेल तर वेळ प्रसंगी माणसं सोडतील, म्हणजे कुटुंबातल्या सदस्यांना सोडतील किंवा आई वडिलांना सोडून बायका लेकरांना घेऊन विभक्त राहतील. पण संपत्तीचे वाटेकरी होण्यासाठी ते काही करतील. संपत्ती सोडून कधीच कोण जात नाही, आणि जो जातो तो फार मोठ्या मनाचा असतो, आणि मोठ्या मनाची माणसं सध्या कुठंही पाहायला मिळत नाहीत. आणि ही समाज मनातल्या सगळ्या घटकांना ही गोष्ट लागू होते. मला त्याची ती गोष्ट पटली, परंतु मी त्याला यासाठी प्रश्न विचारला होता, कुणी कुठेही गेलं, काहीही केलं, फक्त पैशासाठीच ही सगळ्या लोकांची धडपड असते. अर्थात ती वाईट नाहीये, पण स्वाभिमान घाण ठेवून तुम्हाला जर हे सगळ्या गोष्टी मिळवायच्या असेल, स्वाभिमानाने चतकुर भाकरी सन्मानाने खा, आनंद वाटेल. चटणी भाकरी खा, आयुष्य चांगलं जगता येईल. पण लाचारीतून तुम्ही जे काही करता, ताटमानेनं मुलांसोबत सुद्धा बोलू शकत नाही, असं माझं मत आहे. बाकी तुम्ही सांगा, आमची चर्चा बरोबर आहे की माझं मत? धन्यवाद. जय शिवराय.